सातारा जिल्ह्यातील कराड दक्षिण मध्ये यावेळेस रंगतदार लढत पाहायला भेटणार आहे। महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तसे काँग्रेसचे वरिष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांचा सामना होईल भाजपचे अतुल भोसले यांच्यासोबत। मागच्या 2 वेळेस या दोघांमध्ये तुल्यबळ लढत झाली होती। दोन्ही वेळेस पृथ्वीराज बाबा चव्हाण हे 10 ते 15 हजारच्या मार्जिननी विजय झाले होते। यंदा खूप मोठी तयारी केल्याचं बोललं जात आहे अतुल भोसले यांच्याकडनं। संस्थात्मक राजकारण आहे त्यांचं या मतदारसंघामध्ये। साखर कारखाने, जिल्हा बँका, दूध संघ, त्याच्यानंतर शिक्षण संस्थांच्या माध्यमातून त्यांचं खूप मोठं जाळं आहे। तसंच देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना मागील 5 वर्षांमध्ये चांगलं पाठबळ दिलं आहे। 700 कोटीचे छोटे मोठे काम केले आहेत देवेंद्र फडणवीस यांच्या फंडातनं त्यांनी। दुसरीकडे काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची एक स्वच्छ प्रतिमा आहे या परिसरामध्ये। तसंच त्यांनी अनेक खूप मोठे विकास कामं केली आहे। तसंच त्यांचं पण खूप मोठं जाळं आहे या परिसरामध्ये। तसंच कराड हा यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांनी चालणारा जिल्हा आहे। त्याचाही फायदा नेहमी पृथ्वीराज चव्हाण यांना होतो। तसंच या वेळेस मागच्या 2 वेळेस जो उंडाळकर गट होता तिरंगी लढतीमध्ये, तो उंडाळकर गट ह्या वेळेस पृथ्वीराज चव्हाण यांच्या पाठीमागे आहे। त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण यांचं काहीसं पारडं जड दिसत असलं तरी पृथ्वीराज चव्हाण यांचे अनेक कार्यकर्ते भाजपच्या हाताला लागले आहेत दुसऱ्या फळीतील। त्यामुळे अतुल भोसले यांचंही पारडं काहीसं तोडीस तोड आहे। त्यामुळे कराडचा हा उत्तर दक्षिणचा सामना कोण जिंकल हे सांगता येत नाही, तरीही पृथ्वीराज चव्हाण यांचं पारडं काहीसं जड दिसत आहे। तुम्हाला काय वाटतं, कराड दक्षिणचा कोण होईल आमदार, पृथ्वीराज चव्हाण की अतुल भोसले?